नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय। खरीप हंगाम 2024चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे। मागच्या 2 दिवसांपासून सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद या पिकांचा विमा थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केला जातोय। छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला, अमरावती, सांगली, सोलापूर, लातूर, जालना, परभणी, यवतमाळ, बुलढाणा असे अनेक जिल्हे यात आले आहेत आणि खास करून नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनाही 31 ऑगस्टपर्यंत हा विमा मिळणार आहे। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की पहिल्या टप्प्यात 2024चा विमा वाटला जाईल आणि 2022 आणि 23चा थकीत विमा दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल। एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची, तुमचं बँक अकाउंट बंद असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसाच जमा होणार नाही। आपला विमा मिळाला का हे तपासण्यासाठी शेतकरी pmfib.gov.in या वेबसाईटवर जाऊ शकतात किंवा थेट PMFIB हेल्पलाईन नंबरवर फोन करू शकतात। थोडा संयम ठेवा शेतकरी मित्रांनो, काहींना पैसे लगेच दिसतील, लगेच मिळतील, तर काहींना काही दिवसांचा उशीर लागू शकतो। थोडक्यात सांगायचं तर खरीप 2024चा पीक विमा सुरू झालेला आहे। नाशिकसह राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत। 2022 आणि 23चा थकीत विमा सुद्धा दुसऱ्या टप्प्यात मिळणार आहे। मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच महत्त्वाचा वाटला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।